नमस्कार, मी योगिता. स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये. आज आपण इथे पाहणार आहोत आठवडाभर टिकणाऱ्या एकदम खुसखुशीत अशा लाल भोपळ्याच्या घाऱ्या. याचं इथे योग्य प्रमाण दिलं आहे पिठाचं किंवा भोपळ्याचं, गुळाचं. त्यामुळे तुमच्या घाऱ्या बिलकुल फसणार नाहीत. एकदम मऊ, लुसलुशीत आणि वरून एकदम कुरकुरीत अशा बनतील. तुम्ही इथे पाहू शकता, या घाऱ्या वरून जेवढ्या कुरकुरीत आहेत तेवढ्याच त्यातून खुसखुशीत आहेत आणि अजिबात तेल पकडत नाहीत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे घाऱ्या बनवण्यासाठी आपण लाल भोपळा घेतला आहे. तुमच्याकडे अख्खा भोपळा नसेल तर काही हरकत नाही. बाजारात या पद्धतीने भोपळ्याचे काप मिळतात, ते आपल्याला घ्यायचे आहेत. पाव किलो, अर्धा किलो या प्रमाणात हे विकायला येतात. घाऱ्या करण्यासाठी या भोपळ्याच्या फोडी घ्यायच्या आहेत. त्या स्वच्छ धुवून आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहेत. आणि हे काप आपण आळूच्या वड्या किंवा कोथिंबीर वड्या ज्याप्रमाणे उकडतो त्याप्रमाणे आपल्याला ह्या उकडून घ्यायच्या आहेत. त्यासाठी कढईमध्ये थोडं पाणी घेऊन चाळणीमध्ये आपण हे काप उकडून घेणार आहोत. इथे आपल्याला हे काप जास्तही उकडायचे नाही आहेत. 70 ते 80% शिजतील एवढेच आपल्याला हे उकडून घ्यायचे आहेत. घाऱ्या बनवताना ही महत्त्वाची टीप नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला या भोपळ्याच्या फोडी जास्त शिजवायच्या नाही आहेत. 70 ते 80% शिजवायच्या आहेत. कारण जास्त शिजल्या गेल्या तर गूळ घातल्यानंतर भोपळ्याला जास्त पाणी सुटतं. त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये जास्त पीठ घालायला लागतं आणि मग काय होतं, भोपळ्याचं प्रमाण कमी आणि पिठाचं प्रमाण जास्त असं होतं. भोपळ्याची चवही लागत नाही आणि घाऱ्या आपल्या कडक बनतात. त्यामुळे याप्रमाणे इथे आपल्याला फक्त 70 ते 80% इतकाच भोपळा शिजवून घ्यायचा आहे. आपला भोपळा परफेक्ट प्रमाणात शिजवून तयार आहे. आता तो थंड झाल्यानंतर आपल्याला याची साल काढायची आहे आणि भोपळा आपल्याला किसणीने किसून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही हा मिक्सरमध्ये घालून मिक्सरलाही बारीक करून घेऊ शकता. इथे आपण किसणीने तो किसून घेतला आहे. या पद्धतीने भोपळ्याची साल काढून सर्व भोपळा आपल्याला किसून घ्यायचा आहे. घारी बनवताना पिठाचं आणि गुळाचं प्रमाण तर योग्य हवंच. त्यामुळेच घारी आपली चवदारही बनते आणि एकदम खुसखुशीतही बनते. तर त्यासाठी इथे टिप नंबर 2 लक्षात ठेवायची आहे की भोपळा किसून झाल्यानंतर आपल्याला तो मोजूनच घ्यायचा आहे. त्यामुळे इथे गुळाचं आणि पिठाचं प्रमाण आपल्याला योग्य पद्धतीने वापरता येतं. इथे हा भोपळ्याचा किस मोजून घेतला आहे. आपला तो साधारणतः 2 वाटी आणि थोडासा वरती भरला आहे. 2 ते 3 चमचे, साधारणतः 2 चमचे हा एक्स्ट्रा भरलेला आहे. तर आपण ज्या वाटीने इथे हा भोपळ्याचा किस मोजून घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला गूळही घालायचा आहे आणि पिठाचंही प्रमाण त्याच वाटीने घ्यायचं आहे. इथे आपण गूळ किसून घेतलेला आहे. ज्या वाटीने इथे आपण भोपळ्याचा किस मोजला आहे त्याच वाटीने इथे आपण 2 वाट्या गूळ घालणार आहोत. इथे आपला भोपळ्याचा किस 2 वाटी भरला तर इथे 2 वाटीच आपल्याला गूळ घालायचा आहे. इथे आपण 2 वाटी बारीक किसून गूळ वापरलेला आहे आणि थोडासा वरती घेतला आहे कारण थोडासा आपला भोपळ्याचा किस जादा होता. त्या प्रमाणातच इथे थोडासा गूळही जादा घेतला आहे. जेव्हा आपण हा किस वाटीने मोजून घेतो तेव्हा आपल्याला गुळाचं आणि पिठाचं प्रमाण लक्षात येतं. त्यामुळे आपल्या घाऱ्या बिघडत नाहीत. इथे किसामध्ये गूळ घातल्यानंतर एकदम एकत्र एकजीव आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण हा गूळ आपल्याला किसामध्ये विरघळून घ्यायचा आहे. या पद्धतीने गूळ एकजीव मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण चाळणीमधून गाळून घ्यायचं आहे. पुरणाची चाळण असते त्या चाळणीमधून तुम्ही हा गाळून घेतला तरीही चालेल. त्यामुळे गुळामध्ये कधी कधी खडे असतात किंवा काही कचरा असतो तर तो बाजूला होतो आणि भोपळ्यामध्येही कधी कधी असे केसरं येतात, तीही आपली बाजूला होतात. ही भोपळ्याची केसरं घारी बनवताना जर घारीमध्ये आली तर घारी तळताना फुटते आणि तेल शोषलं जातं. त्यामुळे या पद्धतीने आपण हे गाळणीतून गाळून घेतलं तर एकदम स्मूथ असं बॅटर तयार होतं आणि गुळातील कचराही वरती अडकतो. या पद्धतीने आपल्याला हे चाळणीतून चाळून घ्यायचं आहे. आपलं घाऱ्या बनवण्यासाठी गूळ आणि भोपळ्याचे एकजीव असं मिश्रण तयार आहे. तुम्ही पाहू शकता कलरही खूप सुंदर आला आहे. आता याच्यामध्ये आपण पीठ मिक्स करून घेणार आहोत. प्रथम याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालायची आहे. 1 चमचा वेलची आणि जायफळची पावडर घातली आहे. अर्धा चमचा बडीशेप पावडर घातली आहे आणि 1 चमचा सुंठ पावडर घालायची आहे. वेलची, जायफळ, सुंठ आणि बडीशेप याने घारीला एकदम छान चव येते. हे सर्व आपल्याला याच्यामध्ये चांगलं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे.
इथे आपण घारी बनवण्यासाठी पीठ घेणार आहोत। त्या पिठामध्ये मोहन वापरायचं आहे। मोहन आपल्याला तुपाचंच वापरायचं आहे। आता याच्यामध्ये आपण पीठ मिक्स करणार आहोत। त्याच्यामध्येही आपल्याला मोहन घालायचं आहे आणि मोहन तुपाचंच घालायचं आहे। इथे 2 वाटी भोपळ्याचा किस होता, तर 2 मोठे चमचे आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि तूप आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण याच्यामध्ये पीठ मिक्स करून घेऊया। ज्या वाटीने इथे आपण गर मोजून घेतला होता त्याच वाटीने इथे आपल्याला 2 वाट्या पीठ घालायचं आहे। 2 वाट्या गर होता, त्यामुळे इथे गच्च दाबून 2 वाट्या आपण गव्हाचं पीठ घातलं आहे। अर्धी वाटी घालायचा आहे एकदम बारीक रवा। बारीक रवा नसेल तर मिक्सरला फिरून तुम्ही घेऊ शकता। आणि इथे आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे आणि अर्धी वाटी इथे आपल्याला घालायचं आहे बेसन पीठ। याने घारीला खूप छान चव येते। रव्यामुळे घाऱ्या एकदम खुसखुशीत बनतात आणि बेसन पिठामुळे घारीची चव अजूनच वाढते। आपलं 2 चमचे घेतलेलं तूप चांगलं कडकडीत झालं आहे। ते आता या पिठावर ओतून घ्यायचं आहे आणि पिठाला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने सर्व पीठ तुपाला लावून घ्यायचं आहे। चमच्याने हे सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थंड झाल्यानंतर हाताने हे मोहन आपल्याला सर्व पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे एकजीव व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। इथे मोहन आपण वर पिठाला चांगले एकजीव मिक्स करून घेतला आहे, त्यामुळेही आपल्या घाऱ्या एकदम खुसखुशीत अशा बनतात। नंतर गूळ आणि भोपळ्याच्या मिश्रणामध्ये हे पीठ आपल्याला एकजीव एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आहे। इथे गव्हाचं पीठ थोडंसं इकडे तिकडे कमी जास्त होऊ शकतं। गहू जर नवीन असेल तर अर्धी वाटीभर पीठ जास्त लागू शकतं। आपल्याला या पद्धतीने याचा एकदम घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे। हे पीठ घट्टच मळायचं आहे। जर पीठ पातळ मळलं गेलं तर तळताना घाऱ्या फार तेल शोषून घेतात आणि एकदम तेलकट होतात। त्यामुळे इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, पीठ जसं पुरीसाठी बनवतो तसंच एकदम घट्ट असं बनवायचं आहे। आणि नंतर थोडासा तेलाचा हात लावून आपल्याला हे अर्ध्या तासासाठी झाकण ठेवून मुरण्यासाठी ठेवायचं आहे। भोपळ्याच्या गरामध्ये जेवढं पीठ भिजलं जाईल तेवढ्या आपल्या घाऱ्या खुसखुशीत होतात। अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता आपलं एकदम मऊ असं पीठ घाऱ्या बनवण्यासाठी तयार आहे। या घाऱ्या बनवण्यासाठी जास्त तेल लागत नाही। थोडंसंच तेल इथं आपण घाऱ्या तळण्यासाठी घेतलं आहे। घाऱ्यांना लावण्यासाठी तीळ किंवा खसखस घ्यायचं आहे। थोडंसं तेलही घेतलं आहे हाताला लावण्यासाठी। तुम्हाला ज्या आकारात घाऱ्या बनवायच्या आहेत त्या आकाराचे इथे आपल्याला थोडासा तेलाचा हात घेऊन गोळे बनवून घ्यायचे आहेत। हे तयार पीठ तुम्ही 4 ते 5 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा याच्या घाऱ्या बनवू शकता। या पद्धतीने आपल्याला हव्या त्या आकारात याच्या गोळे बनवून घ्यायचे आहेत। थोडंसं तेल लावून आपल्याला आता याच्या घाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। याच्यावर तुम्ही तीळही लावू शकता किंवा खसखसही लावू शकता। थोडासा तेलाचा हात घेऊन आपण हे लाटून घेणार आहोत। पीठ जर पातळ झालं तर तुम्ही हे पिठी घेऊनही लाटू शकता। थोडीशी खसखस लावायची आहे आणि आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। तुम्हाला जर एकदम गोल गरगरीत अशी घारी बनवायची असेल तर या पद्धतीने डब्याचं झाकण घेऊन तुम्ही हे घारी कट करून घेऊ शकता। एकदम गोल अशी घारी तयार आहे। याच पद्धतीने सर्व घाऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। आपल्या घाऱ्या तयार आहेत। आता आपण या तळून घेणार आहोत। तळण्यासाठी इथे आपल्याला एकदम कडक एकदम तेल करायचं नाही आहे। तेल तापलं की गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि नंतर मंद आचेवरच आपल्याला या घाऱ्या तळून घ्यायच्या आहेत। नाहीतर त्या वरून पटकन भाजल्या जातात गुळामुळे आणि आतमध्ये एकदम पिठूळ राहतात। म्हणून इथे लक्षात ठेवायचे, तेल प्रथम तापवून घ्यायचं आहे आणि नंतर गॅसची फ्लेम बंद करूनच आपल्याला या घाऱ्या तळून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने इथे घाऱ्या तळण्यासाठी आपण थोडंसंच तेल टाकलेलं आहे, कारण जास्त तेल ओतलं तर तळून झालेल्या तेलाचं पुन्हा करायचं काय हा प्रश्न पडतो। त्यामुळे इथे आपण थोडंच तेल टाकलं आहे आणि नंतर आपण 1 किंवा 2 घारी असंच तळून घेतलं आहे। तुम्ही पाहू शकता एकदम टम्म अशा आपल्या घाऱ्या झाल्या आहेत आणि तेलही जादा शोषलेलं नाही आहे। याच पद्धतीने आपल्याला सर्व घाऱ्या तळून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे भोपळ्याचा गर, गूळ आणि पिठाच्या योग्य प्रमाणातील आपल्या एकदम खुसखुशीत अशा भोपळ्याच्या घाऱ्या खाण्यासाठी तयार आहेत। या प्रमाणात नक्की करून पहा, तुमची घारी कधीच फसणार नाही, तेलही शोषून घेणार नाही, कडकही होणार नाही। रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका।
चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका.